थोडा वेळ थांबा, घाई करू नका, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण कदाचित आज तुम्हाला हे ऐकण्याची खूपच जास्त गरज आहे. आता डोळे हलकेच बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा. तुम्ही सुरक्षित आहात, सगळं ठीक होईल. स्वामी समर्थ सगळं ठीक करणार आहेत. मला माहीत आहे तुमच्या मनात खूप काही चालू आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही. कधीकधी आपण खूप मजबूत असल्यासारखं दाखवतो, पण आतून खूप थकलेलं असतो. अशा वेळी आपल्याला कोणीतरी हवं असतं, जो आपल्याला समजून घेईल, जो आपल्यासोबत उभा राहील. आणि तिथेच स्वामी समर्थ आपल्यासोबत असतात. ते दिसत नाहीत, पण जाणवतात. एक साधा माणूस होता. त्याच्या आयुष्यात सगळं काही विस्कळीत झालं होतं. नोकरी नाही, पैसे नाहीत, घरात ताणतणावाचे वातावरण. तो खूप प्रयत्न करत होता, पण काहीच जमत नव्हतं. एके रात्री तो खूप शांत बसला. त्याने काही मोठं केलं नाही, ना मोठी पूजा केली. फक्त स्वामी समर्थांना तो एवढंच म्हणाला, स्वामी सांभाळा. आणि त्या दिवसानंतर हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या. काहीच एका दिवसात बदललं नाही, पण प्रथम त्याचं मन बदलायला लागलं. त्याला शांतता मिळाली, निर्णय घेणं सोपं झालं. आणि मग बाहेरचं आयुष्यही हळूहळू सुधरू लागलं. आता तुम्हीही शांत बसा आणि मनात हळूच म्हणा, स्वामी समर्थ माझ्यासोबत राहा, स्वामी समर्थ माझ्यासोबत राहा. काहीही जबरदस्ती करू नका, फक्त स्वतःला थोडा वेळ द्या. तुम्ही जितकं सहन केलं आहे ते खूप आहे, आणि आता तुम्हाला थोडा शांततेचा हक्क आहे. सगळं एकदम ठीक होणार आहे, पण सगळं हळूहळू ठीक होत जाईल. तुम्ही एकटे नाही आहेत. तुमचं दुःख खरं आहे, तुमची भावना महत्त्वाची आहे, आणि तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. खूप काही चांगलं अजून येणार आहे. जर तुम्ही मनापासून इथंपर्यंत ऐकलं असेल तर मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, झोपण्याआधी हे पुन्हा एकदा नक्की ऐका. कधीकधी एकच गोष्ट पुन्हा ऐकल्यावरच मन शांत होतं. जय जय श्री स्वामी समर्थ.